पुढील जे संघ आहेत त्यांना एक महत्त्वाची सूचना आमच्या आयोजकांकडून येत आहे. आपण आला असाल तर आमच्या कॉमेडी बॉक्सशी आपण संपर्क साधा. आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. उर्वरित संघ आपल्याला पाहायला भेटतील SP स्पोर्ट्स बाबरे, DS स्पोर्ट्स, त्यानंतर स्वर्गीय संतोष तळपांडे आसनगाव, हरिओम बी या चारही संघांना महत्त्वाची विनंती असेल आपण रिपोर्ट करायचा आहे आला असाल तर. यस, जाऊयात मॅचकडे. टाकला जाईल या इनिंगचा पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी आपण पाहत आहोत यावेळेस अगदी गुड लेंथला टाकल्यानंतर आपण पाहत आहोत की जी उसळी हवी होती गोलंदाजाला ती उसळी या पहिल्या चेंडूवरती मात्र मिळालेली आहे. आणि सुरुवात अगदी मात्र दमदार इथून करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. स्टॉपवॉच ऑन झालंय, लक्षात घ्या. यशस्वी स्पोर्ट्स शहापूर संघाला सँडी जागले आणि साई बारगडे यांच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी आपण हा बघता आहोत चेंडू हुक केला गेला होता. तिकडे आहे घोषांकी देऱ्या, जिथे आपल्याला पाहतात की घोषांकी देऱ्यामध्ये जे डिक्लेअर झोन आपण म्हणत असतो तिकडे हा चेंडू चाललाय. पंच सांगतात एक सिंगल. या सिंगलच्या व्यतिरिक्त यावेळेस आपण पाहतात की फलंदाजाला तितकीशी धावा मात्र मिळालेल्या नाहीत, फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहायला भेटतं आपल्याला. 2 धावसंख्येवरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेतन आणि जगन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं पाहायला भेटत आहे. अगदी मोठा सामना पाहत आहोत. एक मोठी लढत या मॅचमध्ये जरूर आपल्याला पाहायला भेटेल. समोर चेंडू होता, वाईड यॉर्कर, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो तो चेंडू यावेळेस गोलंदाजाने मात्र हाताळलाय. जेव्हा तुम्हाला बचावात्मक गोलंदाजी मित्रांनो करायची असते तेव्हा तुम्हाला ही लाईन वापरणं तितकंच महत्वाचं आहे. आणि काय अचूक टप्पावरती आतापर्यंत गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आहे. P1चा पहिला षटक आपण पाहत आहोत. पॉवर प्ले मध्ये आपण पाहत आहोत की 2 क्षेत्ररक्षक फक्त डीप मध्ये आहेत आणि त्याचाच विचार करून यावेळेस गोलंदाजी मात्र केली जाते. फलंदाजांना थोडंसं शांत ठेवलं या मैदानावरती. पाहूयात पुढील चेंडू राईट अमोवर विकेटनं. गोलंदाज प्रेम, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. यावेळेस आपण पाहत आहोत चेंडू हवामध्ये, फिल्डर आलाय, जजमेंट चांगला आहे, जज केले गेलंय, सेलिब्रेशन होत आहे, पहिला झटका दिला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन, बॅट्समन आउट. हे पहा काय घडलं होतं. मिस टायमिंग अगदी आपण पाहत आहोत. यावेळेस स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. 30 यार्ड सर्कलला हा झेल पकडला गेलाय आणि पहिलाच धक्का दिला गेलाय. बॅट्समन यावेळेस झालाय बाद. जगन यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन, अगदी ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आणि यावेळेस पहिली विकेट मिळाली. नक्कीच आपण पाहत आहोत जो यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर हा जो संघ आपण पाहत आहोत. अनिलजी विशे साहेब, विकासजी दानकर साहेब आणि सुनीलजी सदगीर साहेब, त्याच पद्धतीने गुरुनाथजी सदगीर सर यांच्या पुरस्कृत अगदी आपण ही टीम पाहत आहोत. आणि सध्या तरी मात्र यावेळेस चांगली कामगिरी करावी लागेल. चला जास्तचा वेळ खर्च करू नका, लक्षात घ्या आपण स्टॉप वॉच ऑन आहे हे लक्षात घ्यायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम प्रवीण भोईर, नवीन फलंदाज आपल्याला लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस पाहायला भेटतोय. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याची गणना केली जाते, परंतु यावेळेस संघ संकटामध्ये आहे. या संकटामधून कशा पद्धतीने तो काढेल हे पाहणं गरजेचं असेल. प्रेमच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली. धावा पाहायला गेला तर फक्त सिंगल. फुल टॉस होता, गॅप मध्ये आहे, इनटू दी गॅप. चेंडू अगदी आपण पाहत आहोत लॉंग ऑफला, फिल्डर आहेत. एक सिंगल कंप्लीट झाली, दुसराचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजत होती. दोन्ही फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलेत. यावेळेस आपण पाहत आहोत की सहज आता या 2 धावा मिळतात. टोटल धाव फलक 3 धावा. तीन वरती एक फलंदाज बाद. आतापर्यंत हा खेळ मैदानाच्या आतमध्ये ओमसाई शहापूर संघाच्या विपक्षामध्ये आपल्याला यशवी स्पोर्ट्स हा संघ पाहायला भेटतो. इनसाइड आउट खेळून काढलाय, गॅप मध्ये चेंडू अगदी चाललाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर नाहीत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा एफर्टनं हा स्ट्रोक खेळून काढला होता. तिसराचा प्रयत्न होतोय. बॉल फेकी केली जाईल. अगदी वेळ होता या दोन्ही फलंदाजांकडे 3 धावा काढण्यासाठी आणि आता सहजरित्या या 3 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरचा खेळाचा जर विचार केला तर सिंगल डबल धावा मात्र पुढे अगदी घेतल्या गेल्यात आणि टोटल धाव फलक पोहोचले 6 अंकावरती.
SP स्पोर्ट्स बाबरे संघ आणि DS स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनना महत्त्वाची सूचना आलेली आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाला ही महत्त्वाची सूचना असेल. SP स्पोर्ट्स बाबरे संघ आपला कॅप्टन पाठवून द्या. अपोजिट टीमचे कॅप्टन आमच्या अगदी समेत उपस्थित आहेत. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरची लढत आहे. 6 धावा झाल्यात आणि 6 वरती 1 फलंदाज बाद. थोडीशी अडखळत सुरुवात म्हणावी लागेल यावेळेस ओमसाई शहापूर संघाची, कारण हवं तसं धावफलक चालू झालेलं नाही. चला लवकरात लवकर सामना चालू करा. पण आपण लक्षात घ्या, ताकीद अगदी द्यायची आहे प्रत्येक वेळेस, कारण बाईंच्या अगदी सूचना आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत आहेत. 6 धावा झाल्या, त्यांनी 1 विकेट जरूर केलेली आहे. एका पार्टनरशिपची चांगली गरज असणार आहे. इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. प्रवीण भोईर आणि आपल्याला चेतन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. सेकंड ओव्हर मध्ये यावेळेस गोलंदाज किरण पाहूयात आपला या गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीनं धावा खर्च करेल की विकेट घेईल इथून. ओहो, पायावरती बॉल अगदी आपण पाहता बॉडी लाईन वरती टाकला गेलाय. तितकासा वेग नव्हता, परंतु अचूक टप्पा साधला गेलाय आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत की गोलंदाज यावेळेस मात्र यशस्वी झालेत. किरण अगदी धावा वाचवण्यासाठी आलाय. जे आपण मित्रांनो जे रंगीबेरंगी टी शर्ट पाहत आहोत या स्पर्धेचे MK स्पोर्ट्स यांकडनं आपण ही प्रिंटिंग पाहत आहोत. अगदी रंगीबेरंगी आहेत आणि तेच गोलंदाजीसाठी आले. त्यांचे ते MK स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत किरण, आणि हे सध्या तरी मात्र गोलंदाजी देखील करतायत. समोर फटका आहे. यावेळेस आपण पाहता फटका फसलाय, झटका लागलाय. बॅट्समन आउट. सेकंड विकेट डाऊन. यावेळेस दुसरा धक्का दिला गेलाय ओमसाई शहापूर संघाला. प्रवीण भोईर बॅक टू द डग आउट. चला बॅट्समन थोडंसं फास्ट जायचं आहे. राकेश आरज हा खेळाडू आपल्याला यावेळेस पाहायला भेटेल. अगदी यावेळेस पाहायला गेलं तर जशी पार्टनरशिप हवी होती तशी पार्टनरशिप मात्र मिळालेली नाही, आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत की इथून महत्वाची आता जोडी ही मैदानाच्या आतमध्ये राहील. राकेशवरती जबाबदारी आता येते, कारण हवा तसा स्टार्टिंगच्या फलंदाजांनी मात्र मिळवून दिलेला नाही. आता जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. जबाबदारी का असते हे दाखवणं गरजेचं असेल. यावेळेस गोलंदाजी करणारी टीम मात्र भरपूर चांगलं कार्य करतायत. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा. दुसरा ओव्हरचा खेळ सध्या तरी प्रगतीपथावरती असताना 1 विकेट आतापर्यंत किरणच्या खात्यामध्ये आलेली आहे. म्हणजे विकेटवरती विकेट येत आहेत, परंतु धावा हवा तशा ओमसाई शहापूर संघासाठी आलेला नाहीत. समोर ड्राईव्ह केलाय मिड ऑनला फिल्डर. यावेळेस मात्र अगदी 30 यार्ड सर्कलला बीट करून बॉल डीप मध्ये जात होता. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये चांगला पेट्रोलिंग होतोय. बॉल फेकी केली गेली, फक्त मिळू शकते सिंगल. महत्वाचं राहिले की राकेश आरज यांचं अकाउंट ओपन होतोय. या सिंगलनं अगदी इनिंगची सुरुवात ते करतायत आणि इथून या सिंगलच्या मदतीने टोटल धावफलक 7 धावा आपल्याला पाहायला भेटतायत. रौप्य महोत्सव या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटतोय. 25व बहारदार पर्व आपल्याला पाहायला भेटतंय. अगदी विजयजी भगत साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा 25व्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे. यावेळेस हो ड्रिल बाद. बॅट्समन आउट. चेतन बॅक टू द डग आउट. अगदी आपण पाहत आहोत ची टीम सध्या तरी भरपूर चांगलं कार्य करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सैंडीजी जागरे साहेब, त्याच पद्धतीने साईजी वारगडे साहेब, रिद्धेशजी शेलवले साहेब आणि पियुषजी चव्हाण साहेब यांच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात या टीमला. अगदी भरपूर चांगला स्क्वॉड आपल्याला पाहायला भेटतो आणि कामगिरी मात्र त्यापेक्षा महत्वाची राहिलेली आहे. आतापर्यंत यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर संघ सध्या तरी भरपूर चांगल्या स्थितीमध्ये आहेत, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आतापर्यंत हवी तशी बॅटिंग झालेलीच नाही. त्याचं कारण राहिलेली गोलंदाजी. आतापर्यंत किरण देखील चांगली गोलंदाजी करतोय.
राऊंड द विकेट न मिस टायमिंग, फटका फसला, अजून एक विकेट मिळू शकते कदाचित. झेल बाद केलं जाईल का? पहिला आणि दुसरा अटेम्प्ट मध्ये देखील हा झेल सोडला गेलाय. कदाचित रिले कॅच होऊ शकला असता, परंतु एफर्ट पहा, प्रयत्न चांगले झाले होते आणि त्याच्यासाठी ही दाद दिली जाते फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. पाहता पाहता 2 धावा यावेळेस मात्र मिळाल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक आता पोहोचलाय ओमसाई शहापूर संघाचं 9 धावा. 9 धावा धावफलकावरती. 3 विकेट गेलेले आहेत आणि कदाचित तिथून यावेळेस थांबून खेळणं तितकंच महत्वाचं वाटतंय. एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, सातत्यानं आम्ही तेच म्हणत आहोत, परंतु यावेळेस फलंदाज काय थांबण्याचं नाव घेत नाही, तर असून देखील गळती लागली आहे. यावेळेस देखील पॉइंटला टिपला गेलाय झेल. संपलाय खेळ. अमोल होतोय बाद. मुकाशी दानकर साहेब यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नऊ वरती 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. सध्या तरी पूर्णपणे गळती लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सातत्याने इथून आपण पाहत आहोत की विकेटवरती विकेट फेकले गेलेले आहेत. सध्या तरी आपण पाहत आहोत विकेटवरती फलंदाज थांबण्याचा प्रयत्न करतच नाहीत. अगदी सिंगल डबलनं देखील खेळ पुढे चालवणं तितकंच महत्वाचं असेल, कारण सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ज्या पद्धतीनं मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन आहे, त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. आता या गोष्टीचा थोडासा विचार करावा लागणार आहे ओमसाई शहापूर संघाला, कारण आतापर्यंत हवा तसं धावफलक यावेळेस सजवता आलेलं नाहीत. कारण आपण खेळ पाहायला गेलं तर 2 ओव्हर समाप्त झालेत, म्हणजे 12 चेंडू पहिल्या इनिंगचे टाकले गेलेत आणि फक्त धावा 9 पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये 4 विकेट जरूर गेलेत. उर्वरित 3 ओव्हरमध्ये इथून जरी धावा झाला तर एक मोठं टार्गेट यावेळेस सेट होऊ शकतो. हा प्रयत्न राकेशला करावा लागेल आता यावेळेस. पाटणपाडमध्ये टाकण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहत आहोत. वेगामध्ये चेंडू टाकलाय, अगदी वेग धारण केलंय. पावलं पावली गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला भेटत आहे. अगदी पाहत आहोत वेगामध्ये चेंडू जास्तचे टाकले गेलेत आणि त्यामध्ये आपण पाहत आहोत की फुलंलेंचे चेंडू आपल्याला आतापर्यंत जास्त पाहायला भेटलेत. आसिफ हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. बिग हिट करायचं होतं, टायमिंग साधू शकलेले नाहीत. यावेळेस देखील सबमरीन चेंडू होतोय. अगदी सातत्यानं पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं गेलं आणि जेव्हा जेव्हा असं घडेल तेव्हा तेव्हा थोडासा दबाव दडपण प्रेशर यावेळेस क्रिएट करताना गोलंदाज आपल्याला आसिफ पाहायला भेटतोय. गेल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर 3 धावा फक्त आल्या आणि 3 विकेट गेल्या षटकामध्ये मिळालेत आणि त्याचाच दबाव थोडासा जाणवतोय. समोर बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तितकंसं टायमिंग इथे देखील नव्हतं. सिली पॉइंट मध्ये फिल्डर येत आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील फक्त मिळू शकते. सिंगल डबल न धाव, अगदी धावफलक थोडंसं हलतं डुलतं ठेवण्याचा प्रयत्न होतोय. धावा झाला टोटल 10 धावा धावफलकामध्ये पहिल्या इनिंगची. अगदी आपण जर विचार करायला गेला तर ओमसाई शहापूर संघ सध्या तरी थोडासा अडचणामध्ये दिसतोय. पाहुयात कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधनं धावा जास्तच्या येतील या इनिंग मध्ये. यावेळेस बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता ऑन साइडला, अगदी अलॉंग द कार्पेट खेळून काढला. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग होत आहे. सिंगल बॉल अगदी पुढे ढकलला सिंगल डबल मात्र धावा पुढे नेण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस आलेली एक सिंगलच्या मदतीने 11 झालेत. अकरा धावा झाल्यात आणि अगदी आपण पाहत आहोत 4 विकेट गेल्यानंतर आपण पाहत आहोत आता कुठेतरी चांगली पार्टनरशिप होतोय. फक्त सिंगल डबल न धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. फुल टॉस ऑन साइडला वळवायचं होतं, तोफा अगदी यावेळेस मिळाला आणि त्याचा स्वीकार झालाय. भरपूर वेळानंतर शांत राहिलेली टीम यावेळेस मात्र अगदी संघर्षाचा निनाद करणारा हा संघर्षमय यावेळेस आलाय चौकार.
15 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 15 धावा आपण पाहत आहोत आणि आसिफ यावेळेस गोलंदाजी करतोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी बॅट अँड पॅड मध्ये हा देखील बॉल येत होता. अगदी सॉफ्ट हँड बॉलला फक्त ढकललंय. पुश करो खुश रहो आलेली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावा यावेळेस आपल्याला पाहायला भेटतात. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स उमसाई शहापूर टीम. तीन ओव्हर आतापर्यंत समाप्त झाले 4च्या सरासरीनं. यावेळेस सॉरी 5.33च्या सरासरीने यावेळेस धावा झालेला टोटल 16. तीन ओव्हर झाले तरी 16 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात. यावेळेस पाहत आहोत अगदी लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर पहा का उसळी घेतोय आणि हीच विकेटची खासियत सध्या तरी राहिलेली आहे. कॉन्क्रीटची विकेट आपण पाहत आहोत आणि अगदी आपण पाहत आहोत की फलंदाजाने ज्या पद्धतीनं या विकेटवरती हाहाकार माजवलेला आहे त्याच पद्धतीने गोलंदाज देखील वर्चस्व ठेवू शकतायत. या चेंडूने मात्र सिद्ध करून दाखवलं. अगदी खांद्याचा वापर करून यावेळेस बाउन्सरचा वापर केलाय. राकेशच्या विरोधामध्ये टाकला गेला डॉट बॉल. धावा झाला 16. यावेळेस आपण पाहत आहोत मिस टायमिंग आहे. फिल्डर अगदी स्क्वेअर लेग मध्ये धावत येत आहेत. चेसिंग अगदी करत होते. जजमेंट चांगलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला हा श्रेल अगदी भूमीला झाला प्रदान. मिळाले जीवदान राकेशला आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला भेटेल. 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली आपण टीमची बांधिलकी मात्र भरपूर चांगली आहे परंतु ओमसाई शहापूर सिंग सध्याच्या घडीला मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये राहू शकतात. प्रेमचा स्पेल आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी राहिलेली आहे. कारण सुरुवात प्रेमने मात्र भरपूर चांगली केलेली होती. अगदी आपण पाहत आहोत शहापूर गावचे प्रसिद्ध उद्योजक निलेशजी मांजे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित या धर्मवीर चषक या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वेगामध्ये टाकायचं होतं, बदलाली ते दाखवलं, रीड केलं होतं, अजून वेगामध्ये चेंडू टाकलाय आणि हीच खासियत राहिलेली आहे गोलंदाजाची. अगदी फलंदाजाला रीड करतायत, हात खोलू दिलेले नाहीत आतापर्यंत. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या लेंथ अँड लाईन वरती हाताळला गेला आणि त्याचमुळे प्रेमचं हे वर्चस्व आतापर्यंत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटलंय. सातत्यानं चांगले चेंडू टाकले गेलेले आहेत. 18 धावा फक्त झाल्यात. पुन्हा बाउन्सरचा वापर. यावेळेस 1 फॉर दी ओव्हर स्क्वेअर पंच सांगतायत, अगदी ताकीद देत आहेत परंतु हा देखील चांगलाच बाउन्सरचा वापर झालेला आहे. तिखट बाउन्सरचा मारा सध्या तरी चालू आहे प्रेमचा आणि प्रत्युत्तर देणं तितकंच महत्वाचं असेल. राकेश आरज या मॅच मध्ये जास्त शांत दिसलाय कारण त्याचा खेळ जर विचारात घेतला तर आतापर्यंत 10 चेंडू त्यानं फेस केले, त्यांनी फक्त 9 धावा आतापर्यंत त्याने योगदान दिलेलं आहे. कुठेतरी थोडासा तो शांत दिसतो या मॅच मध्ये. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन वरती हा देखील बॉल आदळलाय. नॉन स्ट्राइक कडे पोहोचला गेला फलंदाज. पंच सांगतायत लेग बाईस. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 19 धावा. हे पहा काय घडलं होतं. अगदी बॉडी लाईन वरती बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला ढकलायचं होतं परंतु तितकासा प्रयत्न असफल राहिलाय. आणि काय गोलंदाजी, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रेमचा. फलंदाजाला पूर्णपणे रीड करतायत. लेंथ अँड लाईन मध्ये प्रत्येक वेळेस चेंजेस पाहायला भेटलाय आणि प्रेमचं वर्चस्व दिसतंय. पाहूयात, लाऊड अपील झाली, फिंगर अप झालेत, बॅट्समन झालाय. लेग बिफोर विकेट, अजून एक विकेट. 5वा फलंदाज यावेळेस झालाय गारद. हा पहा विकेट, अगदी मिडल स्टिक आणि मिडल स्टिक वरतीच आदळलाय. यावेळेस सापडला फलंदाज आणि इथून पंच सांगतायत ओ यू टी, बॅट्समन आउट.
उद्या देखील आपल्याला भरपूर चांगले सामने पाहायला भेटतील. तालुका हाफ मधील संघ आपण पाहत आहोत मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहत आहोत एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या विपक्षामध्ये साई स्पोर्ट्स शहापूर अशी एक मोठी मॅच पाहायला भेटेल उद्याच्या दिवसामध्ये. आणि त्यानंतर नरेश 11 संगमनेर च्या विपक्षामध्ये मॅगी 11 भिवंडी, म्हणजे भिवंडीची संघ देखील आपल्याला भिवंडीचे खेळाडू देखील उद्या या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. कदाचित पवन केने, जयेश पाटील यामध्ये इन्क्लूड असू शकतात, महेंद्र मागे असू शकतोय आणि उर्वरित अजून चांगले चांगले खेळाडू किरण पाटील देखील असू शकतोय. चला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. त्यामुळे ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेले आहात, उद्याच्या दिवसामध्ये देखील यायला विसरू नका, कारण उद्या ओपन हाफचा अगदी सामने आपल्याला उद्या देखील पाहायला चांगले चांगले पाहायला भेटणार आहेत. चला बढियात पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेस झाली आहे दांडी गुल, यावेळेस देखील मिळते विकेट. 6वा हादरा दिलाय ओमसाई शहापूर संघाला. बॅट्समन राकेश बॅक टू द डगआउट. नितीन हा नवीन फलंदाज. अगदी आपण पाहत आहोत शैरे गावामधनं बिलॉंग करतायत हे खेळाडू, परंतु जबाबदारी जास्तची वाढलेली आहे यावेळेस, कारण त्याच्या बॅटमधनं आले जितक्या धावा आता येतील तितक्या टीमसाठी भरपूर महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत. अगदी जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. नितीन हा खेळाडू शै या गावचा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी मात्र यावेळेस यशवी विरान स्पोर्ट शहापूर संघाची भरपूर चांगली पाहायला भेटली. फर्स्ट स्लिपरला फिल्डर होता, सिंगल वाचवण्यासाठी त्याला ठेवलेलं होतं, त्याच्या अगदी समोर चेंडू पडल्यानंतर गोशांकित एरियामध्ये चाललाय आणि पंच सांगतात एक सिंगल. सिंगलच्या मदतीने आता धावा आपल्याला पाहायला भेटतील. धावा झाल्यात फक्त 20. षटक क्रमांक 5. इथे आता हात खोलणं तितकंसं महत्वाचे असणार आहेत. यावेळेस हात तुम्हाला खोलावे लागतील, कारण आता चेंडू कमी राहिलेत. इथून आक्रमण धारण करावं लागेल तर कुठेतरी मोठं टार्गेट सेट होईल. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, झटका लागू शकतोय. डाऊन द बॉल फिल्डर, यष्टी रक्षकाने झेल पकडलाय. अजून एक बॅट्समन आउट. अमित झुंजारराव हा खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. अमित शिरदोडे हा खेळाडू आहे. यावेळेस माहिती आमच्यापर्यंत थोडीशी चुकीची पोहोचते. धावा झालेल्या टोटल 20 धावा आणि त्याच्यामध्ये 7 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत आपण पाहत आहोत गोलंदाजाच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट आलेले आहेत आणि त्याचमुळे थोडीशी गळती पाहायला भेटते ओमसाई शहापूर संघाची. 20 वरती 7 फलंदाज बाद, फक्त 3 चेंडू आता उर्वरित राहिलेत. अगदी वेट अँड वॉच. यावेळेस आपण पाहत आहोत चेंडूची पाहणी करण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, परंतु तितकासा वेळ मिळाला नाही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा चेंडू. आणि वेगामध्ये हा चेंडू देखील आपण पाहत आहोत थोडंसं ऑफस्ट्रिकच्या बाहेर राहिलाय आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजाला. अमित हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. फक्त 2 चेंडू शिल्लक राहिले, योगदान जास्तीचं द्यावं लागेल. टार्गेट मोठं सेट करायचं असेल तर इथे मोठे फटके येणं गरजेचे आहेत. बॅकलिपला खाली ठेवलं, अलॉंग द कार्पेट फटका आहे. चेंडू डीप मध्ये चालला, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. कुशल बिनाशेठ झुंजाराव साहेब, आपणास विनंती आहे आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेस फुल लेनचा चेंडू इथे देखील स्टिक वरती आदळतोय. अजून एक बॅट्समन आउट. अगदी रांग लागली आहे. हा पहा चेंडू यावेळेस स्टिक वरती आदळलाय आणि इथून अजून एक विकेट मात्र मिळाली. आठ विकेट आतापर्यंत गेलेत आणि इथून
पहिली इनिंग समाप्त देखील झालेली आहे. 22 धावा झाल्यात आणि 23 करायच्या आहेत. असाला लवकरात लवकर विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम. आता यावेळेस ओमसाई शहापूर संघाला मात्र ही विनंती असेल लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करा, कारण आजचं शेड्यूल भरपूर बिझी आहे, आजचं शेड्यूल भरपूर मोठं आहे. त्याचमुळे महत्त्वाची सूचना असेल लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करा आणि बॅट्समन देखील लवकरात लवकर पाठवायचे आहेत. यशस्वी विरान स्पोर्ट्स शहापूर हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. SP स्पोर्ट्स बाबरे संघ आणि डिअर स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनना महत्त्वाची सूचना लवकरात लवकर टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो हे लक्षात घ्या आणि लवकरात लवकर या. आता टॉस होईल. हे पहा उद्याच पुन्हा एकदा मॅचेस आपल्याला पाहायला भेटतील. बिग बॅश अगदी फॉर्मॅट पाहायला भेटणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. ग्रुप A च्या मॅचेस असतील त्याच्यामध्ये रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला बरोबर 6 वाजताचा आहे लक्षात घ्या. SP स्पोर्ट्स शहापूर आणि साई स्पोर्ट्स शहापूर NP स्पोर्ट्स शहापूर आणि साई स्पोर्ट्स शहापूर एक मोठी लढत आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर नरेश 11 संगमनेरच्या संघाच्या विपक्षामध्ये मॅगी 11 भिवंडी हे संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवून द्या. आपण टार्गेट अगदी छोटे मोठे या मॅच मध्ये पाहायला भेटत आहे. पाहूयात परंतु तितकंच फलंदाजी यावेळेस आता सेकंड इनिंग मध्ये कशा पद्धतीने केली जाईल. 5 ओव्हर अर्थातच पहिल्या चेंडू पासून जर इक्वेशन पाहायला गेलं तर तुमच्याकडे आहेत 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये काढायचे आहेत 21 धावा. बावीस झाले 23 करायचे आहेत लक्षात घ्या. 23 धावसंख्येचं टार्गेट आहे. फिल्डिंग सेट होतोय. दोन्ही फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये. आसिफ शेख आणि योगेश दोरे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. 30 बॉल मध्ये फक्त 23 करायचे आहेत. आसिफ शेख यावेळेस स्ट्रायकर एंडकडे एक लेफ्ट हँडर बॅट्समन आणि एक राईट हँडर बॅट्समन हे कॉम्बिनेशन आपल्याला या टीमकडे पाहायला भेटतंय. यशस्वी विरान स्पोर्ट्स शहापूर संघ आपल्याला पाहायला भेटतो यावेळेस बॅटिंग करत असताना. गोलंदाजी तर भरपूर चांगली केली परंतु यावेळेस तितकंच आता ओमसाई शहापूर संघाला देखील गोलंदाजी चांगली करावी लागेल. चला मॅच ऑन करायचे आहे लक्षात घ्या. 23चं टार्गेट आहे. P1 आणि यस P1चा पहिला षटक अगदी पॉवर प्ले पहिला या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत की जिथे फिल्डर यावेळेस आपण एक वाडिश लॉंगॉनला पाहत आहोत आणि एक लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहत आहोत. उर्वरित 30 सर्कल मध्ये फिल्डर आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. जगन पहिलं षटक घेऊन यावेळेस राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू यावेळेस मात्र चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईन पार. यावेळेस आलाय हरिओम मित्र मंडळ सौकार. हे पहा काय स्क्वेअर कट होता. यावेळेस अगदी वेट ट्रान्सफर केलं होतं. बागफुटवरती जाऊन अगदी आपण पाहता फक्त दिशा गेली आणि हा पहा चेंडू गरंगळत अगदी गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि काय सुरुवात दमदार सुरुवात यावेळेस फलंदाज आसिफ शेखच्या बॅटमधनं पहिला चौकार. सुरुवात अगदी दमदार दिसतंय. यावेळेस जसं टार्गेट सेट केलं गेलंय त्या पद्धतीने ही तर सुरुवात अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं भरपूर चांगली झालेली आहे. सफळ झालंय. अगदी मिडल स्टिक वरनं चेंडू चाललाय. वेगामध्ये टाकला होता हा चेंडू. हवी तशी उंची मात्र फलंदाजाला यावेळेस मिळाली नाही या चेंडूवरती आणि त्याचमुळे हा डॉट बॉल म्हणजेच कडवं आव्हान असू शकते गोलंदाजाचं देखील. या चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर वर्चस्व ठेवलं गोलंदाज जगननं. प्रत्युत्तर चांगलंच द्यावं लागेल. एखादं मिडन षटक किंवा एखादं इकॉनॉमिकल षटक जर या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये जर आलं तर कदाचित या मॅचला देखील तितकीशी मजा येऊ शकते.
समोर शिंदू होता, क्रिकेटचा क्लास दाखवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसला होता, झटका लागणार होता यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर झटका लागला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पंच सांगतायत नो बॉल. धावा येत आहेत कशाही येऊ द्यात, क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचे आहेत. काय घडलं होतं आणि काय बिघडलं होतं यावेळेस अगदी पंच चर्चा करतायत. त्यांनी जी चूक झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये ती दर्शवली गेलेली आहे. यस, पंच सांगतायत ओव्हरस्टेप. यावेळेस गोलंदाजाचं ओव्हरस्टेपिंग झालंय आणि त्याचमुळे हा नो बॉलचा इशारा आलेला आहे. नो +2 धावा एक्साच्या या 3 मिळालेल्या आहेत आणि टोटल धावफलक पोहोचला 7 धावसंख्येवरती. फ्री हिटचा बॉल अगदी यावेळेस देखील आडवा बॅटनं मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. मनगटाचा अगदी चांगला वापर झाला होता. पुन्हा यावेळेस आपण पाहत आहोत की सहज 2 धावा मिळू शकतात. अशा जर धावा जर खर्च केला गेला फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं तर कदाचित लवकरात लवकर विजय मिळू शकतात. यावेळेस यशस्वी विरांजपूर शहापूर संघ या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक टोटल 9. पाठलाग चालवला गेला तो म्हणजे 23 धावसंख्येचा. पुन्हा एकदा सेफार्ड मध्ये खेळायचं होतं. जसा फुल लेनचा बॉल आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण पाहत आहोत की लेंथ आणि लाईन चांगली आहे गोलंदाजाची. अगदी फुल लेनचा बॉल ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं होतं, सन्मान देण्यास भाग पडलं होतं आणि जगनचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. हा आला डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पाठलाग चालवला गेलाय तो म्हणजे 23 धावसंख्येचा यशस्वी विरांजपूर शहापूर संघानं. पुढे येऊन अगदी समोर रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. दुधा मनस्थितीमध्ये फिल्डर होता, मस्तक पे दस्तक. यावेळेस चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील आलाय दणदणीत खणखणीत चौकार. हे पहा काय पदलाल इथे दाखवलं होतं. तंत्र शुद्ध फटकेबाजी सध्या तरी चालू आहे. हे पहा फिल्डर अगदी दुधा अवस्थेमध्ये आणि त्यानंतर आपण पाहत आहोत अगदी त्याला मस्तकाला दस्तक देऊन बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. हा देखील चौकार आला आणि धावा झाला टोटल आता 13. हा देखील फुलटॉस मिळाला होता, फक्त बॅकलिपला खाली ठेवून फटका सजवलाय. कारण आता जाणतायत फलंदाज इथे आता तलवार फिरवणं तितकंसं गरजेचं नसेल. कारण सुईनं जर काम होत असेल तर तुम्हाला तलवार फिरवणं तितकंसं गरजेचं नसणार आहे. आता ओळखलं फलंदाजांनी. आलेले एक सिंगल, या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहू शकता त्या म्हणजे 14. चला टॉस साठी लवकरात लवकर या. डीएस स्पोर्ट्स आणि एसपी स्पोर्ट्स बाबरे संघ दोन्ही संघ उपस्थित आहेत. कॅप्टन आणि आता टॉस होईल. चौदा झालेत. पाठलाग चालवला गेलाय 23 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग म्हणावा लागेल. यावेळेस पार्ट जड दिसते या मॅच मध्ये, कारण गोलंदाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये यशस्वी विरांजपूर शहापूर संघाची पाहिली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस जास्तचे चेंडू आहेत आणि त्यामुळे आता काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंसं गॅप मिळाला नाही. कारण अगदी डी शेपचं मैदान आपण पाहत आहोत आणि त्याचमुळे हे फटका यावेळेस हवा तसं मात्र सजवता आलेला नाही. डॉट बॉल पहा भेटलाय. समोर शिंदोदा पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस गोलंदाजी आता चांगली होत आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण DS Sports on the toss and elected to field first for the next match. फिल्डिंग करण्याचा निर्णय DS स्पोर्ट्स या संघाने घेतलेला आहे. यावेळेस बॅटची कडा आणि गोशांकी एरियामध्ये चेंडू चाललाय. चिकी सिंगल फक्त मिळू शकते. सिंगलच्या मदतीने धावफलक आता 15. 8 धावसंख्या फक्त दूर आहे हा विजय मिळवण्यासाठी. सेफार्ड मध्ये फटके खेळले जात आहेत. अगदी आपण पाहतो सर सलामत पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे या युक्तीने आतापर्यंत सध्याची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. कोणती जोखीम घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालेला नाही. एकही जोखीमचा फटका आतापर्यंत फलंदाजांकडून पाहायला भेटला नाही आणि चांगलीच पार्टनरशिप देखील होते. त्याचमुळे आता जर ओमसाई शहापूर संघाला इथून जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला गुच्छामध्ये आता विकेट घ्यावा लागतील, कारण फक्त 8 धावसंख्या दूर आहे हा विजय मिळवण्यासाठी. मिस टायमिंग फर्स्ट स्लिपरला फिल्डर शेल पकडणं तितकंच महत्व होतं, परंतु शेल ड्रॉप आणि पुन्हा एकदा एक जीवदान मिळालंय फलंदाजाला. योगेश हा फलंदाज आपण पाहत आहोत. सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत जोखीम घेण्याचा प्रयत्न करत नव्हता, परंतु यावेळेस संधी आलेली होती फिल्डिंग करणाऱ्या
टीमकडे अगदी यावेळेस आपण पाहत आहोत गती कमी होती आणि चेंडू मिड विकेटला हवेमध्ये काही काळ राहिला. प्रयत्न चांगले झाले, झेल पकडण्याचा हा प्रयत्न होता परंतु शेवटच्या मोमेंटला झेल भूमीला प्रदान, पुन्हा जीवदान आणि त्याचं रूपांतर या 2 धावेमध्ये यावेळेस करतायत योगेशच्या खात्यामध्ये या 2 धावा जातात. टोटल धावफलक 17, 17 ऑन बोर्ड विदाउट लॉस. एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीत. ही देखील एक जमिनीची बाब राहिलेली आहे बॅटिंग करणाऱ्या यशवी विरांजपूर शहापूर संघाकडे. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, वेगामध्ये हा चेंडू अगदी फुल लेनचा चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक झालंय. फक्त 3 धावा देत असताना आपण पाहत आहोत ही ओव्हर समाप्त केली गेली अमोलकडनं आणि उर्वरित अजून पाहायला गेलं तर फक्त 6 धावसंख्या दूर हा विजय मिळवण्यासाठी यशवी विरांजपूर शहापूर संघ. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला भेटतात आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा ही नेहमीच या मैदानावरती होते तेव्हा तेव्हा प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी आम्हाला नेहमीच पाहायला भेटते. कारण सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी ही स्पर्धा. अठरा चेंडू उर्वरित राहिलेत आणि त्याच्यामध्ये फक्त 6 धावसंख्या काढायच्या आहेत. त्या म्हणजेच यशवी विरांजपूर शहापूर संघाला गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न, बॉलला फक्त दिशा दिली, बॉल अगदी स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. थोडीशी दुखापतग्रस्त दिसत आहेत गोलंदाज. आसिफच्या बॅट मधनं हा फटका होता आणि इथून एक सिंगल यावेळेस काढली जाते. 1 फॉर दी ओव्हर हे पंच सांगतायत, ताकीद देत आहेत गोलंदाजाला. पहिला चेंडूवरती पहिलाच बाउन्सर यावेळेस टाकण्याचा प्रयत्न होता गौरवचा. आलेली एक सिंगलच्या मदतीने धावफलक आता टोटल पोहोचलाय 18 धावसंख्येवरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आणि चांगल्याच मनस्थितीमध्ये मात्र बॅटिंग यावेळेस केली जात आहे. पुन्हा एकदा अगदी आपण पाहत आहोत यावेळेस मोठा फटक्यामध्ये पुन्हा कन्वर्ट करायचं होतं. गॅप शॉट सिलेक्शन यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंसं टायमिंग नव्हतं. परंतु चेंडू घोषांकित एरियामध्ये चाललाय आणि त्याचमुळे पंच सांगतायत एक सिंगल मिळू शकताय. सिंगलच्या मदतीनं यावेळेस धावा झाल्या टोटल 19. फक्त 4 धावसंख्या दूर हा विजय मिळवण्यासाठी यशवी विरांजपूर शहापूर संघ. जयेशजी भालके सर सध्या तरी भरपूर खुश दिसत आहेत कारण विजयाच्या अगदी समीप चाललाय संघ. विजयाचा सुगंध सध्या तरी या मैदानावरती दरवळत लागलाय आणि त्याचमुळे सध्या तरी खुश आहेत. पाहूयात पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडीकडे योगेश. मिस टायमिंग परंतु चेंडू गॅप मध्ये आहे हे महत्वाचं होतं. यावेळेस फिल्डर येत आहेत, बॉल पर्यंत फेकी करील, अगदी बॉल फेकी होते तत्पूर्वी एक सिंगल योगेशच्या खात्यामध्ये. धावफलक पोहोचलं 20 धावसंख्येवरती. 3 धावसंख्येची गरज आहे इथून. अगदी पहिलाच आपण पाहत आहोत सामना खेळतायत यशवी विरांजपूर शहापूर. टॉस देखील जिंकला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी करत असताना फलंदाजी चांगली झाली. आता विजयाकडे वाटचाल होत आहे. बॅटन पॅड मध्ये बॉल होता, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होईल, क्रॅश झालाय मैदानाच्या आतमध्ये, झेल पकडला गेला. बॅट्समन आउट होतोय आसिफ शेख. यावेळेस चांगला नॉक, चांगली इनिंग यावेळेस खेळून तो मात्र यावेळेस झाला बाद. हे पहा झेल यावेळेस सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला धक्का आता दिला गेलाय परंतु कदाचित वेळ गेली असावी असं म्हणायला हरकत नाही कारण ही विकेट लवकर आली असती तर कदाचित चांगलं कमबॅक होऊ शकलं असतं. 20 वरती पहिला धक्का दिला गेलाय. 3 धावसंख्या, अजून देखील 3 धावसंख्येची गरज. चेतन अजित हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. तितकासा दबाव फलंदाजावरती नसणार आहे परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल, यावेळेस कॉलिंग चुकलंय. आल्या पाहुलाने माघारी परतवलं गेलंय अजितला देखील आणि आता धक्का दिलाय दुसरा. बॅट्समन आउट. या धावसंख्येची गरज होती का हा देखील प्रश्न असणार आहे कारण इथे भरपूर चेंडू आहेत परंतु यावेळेस घाई जास्तच केली योगेशनं आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र अजितला यावेळेस परतावं लागले डगआउटला. दुसरा धक्का दिला गेलाय. बॅट्समन यावेळेस अजित आउट झालाय.
अमोल हा खेळाडू नवीन फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला दिसेल. योगेश मात्र स्ट्रायकर एंडकडे. सध्या तरी इनिंग त्याची भरपूर चांगली पाहायला भेटलेली आहे, कारण 7 आसिफला चांगली दिली होती आणि त्याचमुळे विजयाचा सुगंध अगदी दरवळतोय. परंतु वेट करावा लागलाय. शॉर्ट अप लेनचा बॉल, शॉर्ट अप पूल केलाय, बॉल हवामध्ये. फिल्डरनं चांगला अगदी प्रयत्न केलाय. मिड विकेट मध्ये झेल अगदी पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू पर्यंत पोहोचला आणि फक्त अडवण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी फक्त मिळू शकते सिंगल, फक्त सिंगल. यावेळेस सिंगलच्या मदतीने धावफलक आता पोहोचतो 21 वरती. भरपूर चांगला खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक राजांना पाहायला भेटेल. आज जणू काही प्रेक्षक राजांसाठी मात्र महत्वाची पर्वणी असू शकते, कारण चांगले चांगले खेळाडू इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला भेटणार आहेत. शॉट अप लेंथ होता, हुक केलाय, बॉल अगदी आपण पाहता होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेल उडाला होता. फिल्डर पोहोचले होते, झेल पकडण्यात ना तत्पूर्वी आपण फक्त सिंगल काढली जात आहे. विकेटवरती थोडासा वेळ घेत आहेत आणि आलेली ही सिंगल योगेशच्या खात्यामध्ये. धावफलक पोहोचला आता 22 वरती. स्कोर झाला लेवल. स्कोर लेवल पाहूयात. एक धावसंख्येची गरज आहे. गॅप मध्ये चेंडू, क्लासिकल फटका आहे. कव्हर क्षेत्रामधनं चेंडू मात्र चाललाय. 1-2 का 4. यावेळेस विजयी चौकार, विजयी भवचा आशीर्वाद आणि यावेळेस यशवी विराट स्पोर्ट्स शहापूर संघाला यावेळेस मिळाला विजय. सेकंड राऊंड मध्ये